सर येती घरा तोची दिवाळी दसरा तसं फिलिंग आहे मला. आणि नाही म्हणजे मला ना नेहमीच असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी त्यांच्याशी शेअर करत असते. आणि ते जेव्हा येणार आणि अशा शूटसाठी आपण इथे जमणार हे मला कळलं ना, तेव्हापासूनच मी खूप एक्सायटेड होते. आणि आज लिटरली मला असं वाटतं, म्हणजे असं ना, लग्न होऊन गेलेली मुलगी असते सासरी आणि तिचे वडील तिच्या घरी आल्यावर जे फिलिंग येतं ना, मला लिटरली ते फिलिंग येतं. मलाही नेमकं तेच वाटतं जुईया. हा ना? अ, तिला मी कधीही जुई हाक मारली नाही. तिला काय मी जुईया हाक मारत आलोय. त्यामुळे बोलण्यामध्ये ते येत राहणार. पण खरं आहे, आपली लेक जाऊन काय करते, कसं करते, तिला तिच्या संबंध अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तिच्या त्या सेटवर लोकांच्यावर ती कशी वागते, लोक तिच्यावर कशी वागतात, हे सगळं बघताना आणि मला खूप आनंद वाटला. मी आमच्या ओझरकर मॅडमच्या केबिन मध्ये लिटरली अशी बसले होते, कारण फेल झाले होते, घरी काय सांगायचं असे अनेक प्रश्न. आणि तन्मयने मला विचारलं, ए जिते तुला किती % पडले. माझं असं झालं, बापरे हा का विचारतो, आणि त्याला काहीतरी 97 वगैरे होते ग. म्हटलं त्याचं उलट करून पण मला नव्हते. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. त्या दिवशी जुईया आली आणि खरंच तोंड पाडून बसली ती बिचारी. नापास झाली. ठीक आहे ना, चल सेलिब्रेट करू. नापास झाली तर काय, नापास झाली तर काय, सेलिब्रेट करू.